ब्लॅक कॉफी जस्ट संपवलीच होती फ्रेंड्स. तितक्यात माझ्यासाठी नाश्ता कोणी आणला बघा. काय बेटा? हो संपला. तू काय आणलं माझ्यासाठी? काय ते? चपाती अंडा. थँक्यू बेटा. हा कप ठेवते का किचन मध्ये? सावकाश. चला फ्रेंड्स नाश्ता करून घेऊ. बाकी आज पुजुळी थोडीशी कदाचित बिझी होईल दुपारी, म्हणून त्यांनी पहिला सगळं जेवण वगैरे सगळं बनवून ठेवलंय. ऑलमोस्ट ती आज लवकरच आज म्हणजे 12 याच्या पहिला सगळं जेवण बनवून ठेवत असते. तिथे बॉइल्ड एग्स केले. त्यांचं काय करणार आहे? खायला. अच्छा येते का दावत? आणि हे बघा फिश फ्राय करून घेतली तिने. त्याच्यामध्ये आहे बांगडा. बरं फ्रेंड्स माझ्यासाठी बघा ना चपट्या चपट्या अंड्याची पोळी आणि स्वतःसाठी किती फुगले. माझ्यासाठी नाही ती, मग भाग्यासाठी. तू खाणारच नाही. मी खाईन नंतर. बिचारी पूजा. आणि पूजाची फक्त पण हे काय सिग्नल होतं पूजा? गोरीला एकमेकांना सिग्नल देतात तसं. काय आता जे सुचलं तर दिला. ठीक चला. पूजा जे स्वतःसाठी ऑमलेट बनवेल ना ते बघा किती छान. मी असं बनवतच नाही, मी हाफ फ्राय बनवते. भारी तर खाऊन झाली फ्रेंड्स पोळी वगैरे सगळं काय घरातलं काम आवरले आता ह्या व्यक्तीनं. आणि आता ही मला सांगते काहीतरी बनवायला. बाकी तिचं तर खाऊन झालंय. ऑफकोर्स तुझी पोळी एकदम छान बनते. बट तिने मला सांगितलं काय हाफ फ्राय करून दे पण पलटी मारून. ओके पलटी मारून म्हणजे डायरेक्ट त्यावर अंडे टाकायचं, त्याच्यावर मीठ मसाला टाकायचा आणि वरतून कोथिंबीर. आणि जरासं ते पकलं ना का लगेच मग लगेच पलटी मार. उलट मग फुल फ्राय झालं ना वरून. हा म्हणून मी म्हटलं मला पलटी मारून हवी. अच्छा पण मग ते वरचे बाजू थोडं कमी वेळ वाजायचे ना, म्हणजे ओपन केलं की ते बल्क बाहेर येईल असं. ऑमलेट काय तुला काय पाहिजे? मला भेटतं काय काय बोलते? तिला टोपावर ठेवलेलं ऑमलेट आणि चपाती ठेवलं त्याला रोल करून दे तिच्या हातात. ही इकडं बुब्बूची चपाती आणि हे ऑमलेट हाफ वाला. तर याचा रोल आपण तयार केलाय की बेटा? ते डब्याचं झाकण आहे. छोटी प्लेट ही आहे. हे घे जा खाऊन घे. ओके चला आपण बनवायला घेऊया पूजासाठी हाफ फ्राय ऑमलेट. पूजा किती अंड्याचं राहणार आहे? एकच. आपल्या घरी इथं अंड्याचा ट्रे आहे प्रॉपर, पण अंडे आपले पिशवीतच आहेत. पूजा एक. अरे बापरे हे काय आहे? हे कोणतं डायनोसॉरचं अंड आहे? याचं तर मी बिलकुल नाही बनवणार काही झालं तरी. ह्याला बोलतात ना अंड. चला बनवून घेऊया. कोथिंबीर कुठे आहे? कोथिंबीर मीठ मसाला हळद सगळं काय तिला सांगितल्याप्रमाणे घेतलंय. हे गेलं थोडस मीठ, थोडीशी हळद, थोडासा मसाला, कोथिंबीर नंतरला एकदा हे तयार झाल्यावरती. तर जेवढ्या स्पीडने आता ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या त्या सगळ्या आता पटकन ठेवून देऊ. थोडीशी कोथिंबीर, आणि आता हे मारल्यात पलटी. तुझ्या उलटी साईड कमी हे करायची आहे ना फ्राय. तर रेडी आहे पूजाचा हाफ फ्राय ऑमलेट. थोडस खालच्या बाजूने कमीच फ्राय केलं बिकॉज तिला तसं पाहिजे होता. हिअर इट इज. अरे वा नवीन कॅमेरामॅन. एवढा का करपवलाय? कोथिंबीर मोठे आहे. हे का 1 2 3. वा छान छान छान. 10 on 10. टेस्ट मध्ये बघूया.
लुक वाईज 10 on 10. अरे फुल फ्राय केला हा तर तू. अरे यार पाठचं थोडस फ्राय केलं पाहिजे होतं वाटतं. मी तुला बोललेली लगेच लगेच करायचं असतं ते. छान बनवलंय. कसं बनलं बेटा? मी बोलले तुला छान आहे करून. बरं मग थँक्यू कोण बोलणार? त्यासाठी मी वेट करतोय. मी रोज बनवते तेव्हा मला बोलतोस का रे? मग थँक्यू मी स्वतःलाच बोलतो की मी बनवायला शिकलो. थँक्यू. थँक्यू बेटा वेलकम. आता तवा पण मीच धुवायचा. अच्छा ठीक आहे. आपला एकच नियम, जेवण बनून झाल्यावरती वापरायला घेतलेल्या गोष्टी आणि वापरलेल्या गोष्टी सगळ्या जागेवरती आणि धुवायला गेल्या पाहिजेत. नेक्स्ट काय बनवू तुझ्यासाठी? माझ्यासाठी तू काय बनवणार? नाही पाहिजे. बरं. हॅपी वाईफ, हॅपी चाइल्ड, हॅपी हजबंड. हॅपी फॅमिली. काय बोलली तू? बुग्गू रेडी झाली फ्रेंड्स. आणि पूजा बुग्गूला कुठे घेऊन चालली आज? कॅपिटल मॉल. तू बोलली घरी जाणार आहे ना मूवी बघायला? कॅन्सल झालं तर कॅपिटल मॉल झालं. ओहो पूजा फिरायला चालली मस्त पैकी. ते पण कॉंग्रॅट्स. अजून थोडा वेळ आहे, पण ते पण कॅन्सल होईल आणि दुसरा काहीतरी अजून होईल. जे काही असे ना तू जा, थोडं माइंड रिलॅक्स कर, फ्री मस्त पैकी फिरून ये. बुग्गू बेटा मम्माची काळजी घे ओके. मम्माचा हात सोडू नको, तिला कुठे जाऊ नको दे. तिला रोड साईडनी क्रॉस करताना मम्माचा हात पकडून ठेव ठीक आहे. काळजी घेशील ना मम्माची? ठीक आहे. पूजा बुगूचा हात सोडू नको, हमेशा बुगूकडे राहा आणि तिला ऐकत जा भाव्या काय सांगते ते ठीक आहे बेटा. आणि मम्मानी नाही ऐकलं तर काय करशील? ओरड तिला. कसं ओरडशील? दाखव, ओरडून दाखव एकदा. मग मी काय करेन तुला? एन्जॉय करा. मच्छी आहे, अंड उकडवून हा, मला ठेवलंय, माहिती डाळ आहे, भात आहे, चपाती आहे. आता कितीस जेवणार आहेस ना ते मी बघणार आहे. आता मी निघालो होतो जिमला, तितक्यात मला आवाज आलाय पाठवून. बोल. काय? बोल बुग्गू प्लीज. मी मोठी झाली ना का मी डॉक्टर होणार. हा बेटा तुला डॉक्टर व्हायचंय? एवढ्या पण मला तर काहीतरी आर्ट्स किंवा स्पोर्ट्स मध्ये घुसवायचंय तिला, बट तिच्यावरती. एवढ्या पण तू ठरवलंस पण तुला डॉक्टर व्हायचंय. व्हेरी गुड बघू, व्हेरी गुड. मग आता तू किती अभ्यास करणार? हा बेटा आपल्याला खेळायचंय ना काय? म्युझिशियन आपल्याला वाजवायचे, आपल्याला बाहेर खेळायला जायचंय ना. मग तू अभ्यास केला तर मग या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही देऊ शकणार. मग कसं? तू पण डॉक्टर ठीक आहे बेटा, चांगलं आहे. बघ आता तुझ्यावरती. मग आमच्याकडून पैसे घेणार? किती रुपये घेणार? 2 रुपये आमची ट्रीटमेंट करणार. थँक्यू बेटा. पण बेटा तू काहीतरी अजून चांगलं वेगळं करू शकतेस. आर्टिस्टिक किंवा स्वतःचं काहीतरी प्रोफेशनलिझम, इंडिव्हिज्युअल. डॉक्टर बनायचं. काय बोलू शकतो आता मी? तसं ती लहान आहे, एवढं काय सिरियस नाही. ठीक आहे, चांगलं आहे. एवढ्या याच्यातच तिला कळलं की मला हे व्हायचंय, एवढ्याशा वयातच. पण बेटा मला तुला अजून काहीतरी चांगलं बनायचंय. डॉक्टर पण चांगलंच आहे. अरे बाळा, बट आपण अजून पण ऑप्शन्स आहेत आपल्याकडे छान छान. तुझी इंडिव्हिज्युअलिटी आहे ना. तुला काय अजून डॉक्टरच फक्त व्हायचंय? तुझी इंडिव्हिज्युअलिटी अशी उभरून आली पाहिजे. तुझ्यातली कला, तुझ्यामध्ये जे पण आहे तू एक्सप्रेस केलं पाहिजे. असं काहीतरी हे केलं पाहिजे ना. चला मी जिमला जाऊन येतो फ्रेंड्स. हिचं काय उद्या परत अजून काहीतरी अजून बनायचं असेल, परवा अजून काहीतरी बनायचं असेल. पण मला अजून काहीतरी वेगळं बनवायचं तिला. पूजा तुला काय बनवायचं तिला? माझं असं काय नाही की तिला मला काय बनवायचं. तिला जे बनायचं ते तिला तिच्यावरती आहे. मी असं तिच्यावरती माझं नाहीये लादणं की हा तुला जे बनायचं ते तू बनव. ओके बेटा? लहानपणापासूनच ती एका या क्षेत्रात घुसावा अशी माझी. स्वतः घाल ठीक आहे. हो तू मोठी झाली. तर आपण आपल्या जिमला जाऊन येऊ. मॉल मध्ये चालली आहे, सी शोर मॉल, लेक शोर मॉल. तर जाताना प्लीज पोरींकडे लक्ष ठेवा, दोघींकडे पण.
हा, तुम्हाला कोणत्या लहान पोरांनी काय हेल्प मागितली की मला या ऍड्रेसवर सोडा किंवा या नंबरवर फोन लावून द्या कोणत्या लेडीजने पण, तर नका हे करू. डायरेक्ट पोलिसांना फोन करा, पोलिसच मदत करतील. ठीक आहे. सॉरी अस्मी, नाईस टू मीट यू अस्मी. थँक्स अ लॉट. तर फ्रेंड्स, जिम टाइम. आपण निघालोय जिम साठी. Back as slowly. Up. 1. Very good. Up. 2. 1. Slowly. Up. 1. Up. Up. 9. 1. तरी आता फ्रेंड्स आपण बिल कलेक्ट केलंय. तसं तर ऑलरेडी पे करून टाकलं पूजाने ऑनलाईन येतं, तर आपण आल्याला भरून टाकतो. घर एकदम खाली खाली. पूजा आणि बुबू गेलेत बाहेर. आपण मस्तपैकी फ्रेश अप होऊ आणि खाऊन टाकू काय काय बनवलंय तर. बाय द वे, आम्ही 4 जणी येणार होतो, पण 4 जणी सोडून आम्ही 2 जणी चालू आहेत. मी, सरू आणि तेजस आणि या दोघी. वाव! आणि इथे आल्या आल्याच भाव्याची फेवरेट गोष्ट भेटलेली आहे. ते पैसे द्यावे लागतात. पैसे पहिला आतमध्ये तर जाऊया आपण. वरती अलाउड नाही, खालीच आहे. किती चार्जेस आहेत पर 100? 300 रुपयात 5 राऊंड. असं वाटेल आम्ही स्वतः विकत घेतो बस. त्यांनी आम्हाला पण अलाउड केलंय. 300 रुपये चार्जेस आहेत, त्याच्यामध्ये 5 जणांना. पण 300 रुपये पर पर्सन, पर किड्स 100 रुपीज असं काही चार्जेस. आणि सगळे जेवढे पण इथे तुम्हाला दिसत आहेत ना कार्स, तेवढ्या सगळ्यांचे 100 रुपीजच चार्जेस आहेत. डन? खुश? स्टार्ट झाली आमची बस. कुठे जायचंय? आज मॉलमध्ये ना आम्ही दुसऱ्या गेटने आलो. ज्या गेटने आम्ही नेहमी येतो त्या गेटने नाही आलोय, तर दुसऱ्या गेटने आलोय आणि छान वाटतंय. पहिला खाऊन घेऊ 3 बॉइल्ड एग्स आणि बनाना. आमच्या ऍक्च्युली 2975 रुपये पॉईंट जमा झाले. तर आम्ही इकडे सगळीकडे बघितलं काय काय अवेलेबल आहे. सो असा एक क्यूटचा गेम भेटला, तर ते दोन्ही घेतले आणि दोन्ही सेम घेतले दोघींना. म्हणजे दोघींना अजिबात भांडण नको व्हायला म्हणून ते सेम घेतलेत कलर. आणि ते मस्त आहे, क्यूट आहे एकदम असं. आता राहिलं जॅकूचं. आता जॅकू बघेल काय घेतलं. कॅपिटल मॉलच्या बाहेर निघालोय सगळं आम्ही, गेम वगैरे सगळे खेळून. आणि त्याच्यानंतर ना बाहेरच कॅपिटल मॉलच्या नवीन पॅन्ट्री ओपन केली आहे. सॉरी, नवीन नर्सरी ओपन केली आहे आणि त्याच्यामध्ये छान असं डेकोरेशन केलं, ते पण फुलांचं, वेगवेगळ्या झाडांचं. तुम्हाला मी दाखवते. आणि ते सेलिंगसाठी पण आहे, त्यातून बघूया काय काय आहे ते. आणि ऍक्च्युली माझ्या मोबाईलची बॅटरी खूप लो झाली आहे. मला माहिती नाही, जेवढं शूट होईल तेवढं मी करेन, अदरवाईज शटडाऊन होण्याची लवकरात हे येणार. आणि त्यानंतर डाळ भात आणि फिश आणि थोडेसे चिप्स. आम्ही पॉइंट्स किती कमवले माहितीये का? किती? 2975. अरे वा, एवढे सगळ्यांचे मिळून 1000 रुपयाचा रिचार्ज केला, त्याच्यामध्ये गेम खेळलो आणि तेवढे पॉइंट्स कमवले. तिला काय पाहिजे होता? झोप आली तिला. काय खेळली भेटलं तू? भूक लागली. तुम्ही काय खाल्लं ना? पूजा काय खाल्लं नाही तुम्ही? तुम्ही काय काय खाल्लं? बर्गर. बर्गरचं ना आम्ही हे घेतलं 2 बर्गर 99 ला. आणि मला काय आणलंय? कुकीज आणलेत ना.
कुकीज बिस्किट मला हा 5 वर्ष झाले लग्नाला, आता 6वं कम्प्लीट होईल फेब्रुवारी मध्ये काही दिवसात. आम्ही ना स्केचर्स तरी तिला माहित नाही की मी बिस्किट बिलकुल खात नाही, गोड ते तर अजिबात नाही. है ना बेटा? स्केचर्स मध्ये गेलो होतो हर्ष. हम्म. तिथे ना म्हणजे मी बघत होती काय 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 आहे तर ना तू पॅन्ट घालतोस ना जिमच्या, तशा जिमच्या पॅन्ट होत्या पण प्राइस किती रुपये होती, एक 399 499, 2 खांद्याला लावायची 199 ला. मग का नाही घेतली? जाऊ दे, तू मेन फिरायला गेली ते टाइमपास करून आली ना, मग ते पाहिजे आपल्याला. ओके